शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। ठीक आहे, आता थोडं सगळेजण शांत व्हा। आपल्या महाराष्ट्राचे लाडके कृषी मंत्री, आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते धनंजयजी मुंडे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले, समोर बसलेले सर्वच महायुतीचे आदरणीय नेते, सर्व आदरणीय वडीलधारी सन्माननीय बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, आपण एवढ्या प्रचंड संख्येने आज इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो। आज मी आपला आमदार नाहीये, पण 5 वर्ष आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आपण मला जी संधी दिली होती त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो। 2019 मध्ये आपण मला खंबीर साथ दिली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, आणि आता परत एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून 7 मेला जे मतदान आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी आणि आपल्या मदतीने इतरांनी देखील घड्याळाला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। निवडणूक इकडच्या लोकांना विचारतो मी, निवडणूक कसली आहे? लोकसभेची। म्हणजे 7 तारखेला आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय? म्हणजे कोणाला? खासदाराला। आता खासदाराचं काम काय असतं तुम्हाला बरीच माहिती आहे। सगळेच एकदम बोलला तर कसं करणार आहे? सावकाश। खासदाराचं काम काय असतं? मी मुद्दाम आपल्याला प्रश्न विचारतोय, हा विषय थोडा आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल। खासदाराचं काम काय असतं? हे सगळे विषय जे आहेत ना ते योग्य पद्धतीने मुंडे साहेब घेतील। एक मिनिट थांबा। खासदाराचं काम काय असतं? आपल्या या कळंब शहरामध्ये नगर परिषदची निवडणूक होते। आपण कोणाला निवडून देतो? नगरसेवक, बरोबर आहे। गावोगावी ग्रामपंचायतीची निवडणूक होते, कोणाला निवडून देतो? ग्रामपंचायती सदस्य असतात, सरपंच असतो। जिल्हा परिषद पंचायत समितीला तिथले सदस्य निवडून देतो। आमदारकीच्या निवडणुकीला आमदार निवडून देतो आणि खासदारकीच्या निवडणुकीला खासदार निवडून देतो। मग आता खासदाराचं काम काय असतं हे जर तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन, केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणणं, केंद्र सरकारकडनं मोठ्या योजना आणणं आणि आपल्या भागामधले केंद्र सरकारशी संबंधित जे विषय आहेत, अडचणी आहेत, त्या अडचणी तिथे मांडणं, पाठपुरावा करणं आणि त्या अडचणी सोडवणं। गेल्या 5 वर्षामध्ये ज्याला खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं होतं त्यांनी केंद्र सरकारची कुठली योजना आपल्या कळंबमध्ये आणली? कुठला मोठा निधी
आपल्या कळममध्ये आणला, कुठली आपली मोठी समस्या त्यांनी सोडवली, आपल्या कळम तालुक्याला जो खासदार निधी मिळाला त्यातले किती पैसे दिले, कुठल्या गावाला किती पैसे दिले, तुम्ही घ्या, माहिती घ्या, तुम्ही माहिती घ्या. कळम मधल्या प्रत्येक गावाला किती पैसे दिले. काल मी शिराळूनला होतो. शिराळून कुठे? आपल्या तालुक्यात आहे, मोठं गाव आहे. शिराळूनला किती पैसे दिले असतील? किती दिले? आपल्या आपल्या गावामध्ये तुम्ही माहिती घ्या. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या गावाला किती पैसे दिले. 5 वर्षात एकदा पण आला नाही गावात. कुठल्या गावात कधी आला ते तर सोडूनच द्या. माता भगिनींच्या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा होता, त्याचं मतदान होतं. महिलांना 33% आरक्षण देण्याचं. तेव्हा हा खासदार कुठे होता त्याची माहिती घ्या. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण नेहमी बोलतो, पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कोर्टात जावं लागलं, कारण ठाकरे सरकारने साधी बैठक लावली नव्हती. पण जेव्हा आपण कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्ट कुठे असतं? मुंबई का दिल्ली? ठरवा एकदा. सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीमध्ये जेव्हा केस चालली, अनेक वेळेस तिथे केसच्या निमित्ताने मी गेलेलो, तुम्ही बघितलं असेल. पण खासदाराला कधी दिल्लीत बघितलं का? सुप्रीम कोर्टात एकदा तरी बघितलं का? मला बोलू द्या. आपल्याला इतर काही बाबी देखील मला आवर्जून सांगायच्या. आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये निवडणुका झाल्या. सगळ्यात जास्त जागा आमदारकीच्या कोणाला मिळाल्या? भारतीय जनता पार्टीला. त्याच्या खालोखाल शिवसेनेला. निवडणूक लढत असताना हे दोन पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढले होते का बरोबर लढले होते? बरोबर लढले होते. मग दोघं मिळून सरकार कोणाचं व्हायला होतं? सरकार झालं कोणाचं? बरं ठीक आहे, झालं त्यांचं, ठाकरे सरकार. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव पर्यटन मंत्री, खासदार कुठल्या पक्षाचे? सत्ताधारी पक्षाचे. आमदार कुठल्या पक्षाचे? सत्ताधारी पक्षाचे. सरकार किती वर्ष होतं? मग त्या 2.5 वर्षामध्ये आपल्या कळमला, आपल्या या तालुक्यामध्ये ठाकरे सरकारने आपण आवर्जून उल्लेख करू शकू असं काय दिलं? काय दिलं सांगा ना. काहीतरी दिलं असेल ना. त्याच्या पलीकडचं सांगतो मी तुम्हाला. एक उदाहरण दिलं पीक विम्याचं. मुंडे साहेब आपले कृषी मंत्री आहेत. 2023 मध्ये जे नुकसान झालं, अडचण त्यांच्या समोर मांडली, तातडीने त्यांनी बैठक लावली. त्यांनी तातडीने विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला समोर बोलवलं. आमचं म्हणणं ऐकलं, विमा कंपनीचं म्हणणं ऐकलं आणि खडसावून विमा कंपनीला सांगितलं, शेतकऱ्यावरती अन्याय केला तर खबरदार. बाकी लाडी बोलायचं नाही म्हटले, शेतकऱ्याला न्याय द्यायचा. आणि तातडीने तिथे विमा कंपनीने जे करणं गरजेचं होतं ते मान्य केलं आणि केलं. उलट काय झालं? 2020-21 मध्ये तुम्हाला आठवत असेल, अतिवृष्टी झाली, प्रचंड नुकसान झालं. आठवतं का? खरोखर नुकसान झालं. 2023 सारखं नाही.
खरोखर नुकसान झालं होतं, प्रचंड नुकसान झालं होतं. मोठे मोठे नेते आले, त्यांनी पाहणी केली, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही म्हटले. परंतु प्रत्यक्षात काय झालं? पीक विम्याच्या बाबतीत आपल्यावर मोठा अन्याय झाला. ठाकरे सरकारला मी परत विनंती केली, तुम्ही बैठक लावा, फक्त बैठक लावा, आम्ही आमचे मुद्दे मांडू विमा कंपनीच्या समोर आणि पुढे जे करायचे ते आम्ही करून घेऊ, तुम्ही फक्त बैठक लावा. शेवटपर्यंत त्यांनी बैठक लावली नाही आणि म्हणून आपल्याला कोर्टात जावं लागलं. कोर्टात आपल्याला न्याय मिळाला, बाकी तुम्हाला माहिती आहे. परंतु वास्तव हे आहे की ठाकरे सरकारने आपल्यावरती प्रचंड अन्याय केला. त्यांनी अन्याय केला म्हणून आपल्याला कोर्टात जाऊन दाद मागावी लागली. अजून एक उदाहरण देतो आपल्याला. आपण जय भवानी जय शिवाजी जे म्हणतो, त्यातली जय भवानी कोण आहे? आई तुळजाभवानी. मी तिथला आमदार आहे. या ठाकरे सरकारकडे मी मागणी केली, तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत, नका देऊ. आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलाय. तो प्रस्ताव तुम्ही फक्त केंद्राला पाठवा. 100% निधी केंद्र सरकार देणार आहे. तुमच्याकडे रुपये नको, फक्त प्रस्ताव पाठवा. 2.5 वर्षात त्यांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाच नाही. केंद्राच्या मंत्र्यांनी उद्धवजींना पत्र लिहिलं की देवेंद्रजी विनंती करतायत, स्थानिक आमदार विनंती करतायत, तुम्ही फक्त आई तुळजाभवानीच्या मंदिराचा प्रस्ताव पाठवा, आम्ही 100% पैसे देऊ. एवढं पत्र देऊन सुद्धा आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकासाचा प्रस्ताव शेवटपर्यंत ठाकरे सरकारने पाठवला नाही. आपल्या जिल्ह्यावरती, आपल्या या पूर्ण परिसरावरती 2.5 वर्ष अतिशय सापत्न वागणूक दिली गेली, हे मला तुमच्या समोर मांडायचंय. आपलं सरकार आल्यानंतर वेगळं काय झालं? महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर एक विषय आपल्या गरजेचा जो आहे तो मार्गी लागायला लागला. आता आपण इथे कळंबमध्ये राहतो. सगळ्यात महत्वाची आपली मागणी, आपली गरज काय? काय सगळ्यात महत्वाचं काय? 21 TMC. अजून काय? MIDC. अजून बेरोजगार आणि रोजगार. 21 TMC पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवतं, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जी भूमिका घेतली, त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. परंतु 2004च्या कॅबिनेटमध्ये त्यांनी तो विषय मंजूर करून घेतला. तुमच्या माझ्यासाठी तो मंजूर करून घेतला. हे विरोधक म्हणजे आपलं बाळ 40 वर्षामध्ये काय केलं विचारतं. आता बाळाचे वडील इथे काय करायचे कळंबमध्ये, मी विचारू का? मुद्दा हा आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे आज आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी बदलली आहे ती या मुलांना माहित नाही. मुलांना सांगावं लागेल आणि बाळालाही सांगावं लागेल. 40 वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर आणि उस्मानाबाद एक जिल्हा होता. त्या काळामध्ये किती साखर कारखाने होते? एक. कुठला? पेरणा. 1250 TCDच्या कारखान्याला, ते भंगाराच्या बाबतीत नंतर बोलू आपण. 1250 TCDचा कारखाना होता. ऊस कमी पडायचा म्हणून कर्नाटकातून ऊस आणायचे. आता आज परिस्थिती काय? आज परिस्थिती अशी आहे की देशात भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर सगळ्यात जास्त साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग असलेला जर कुठला जिल्हा असेल भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर तो आपला धाराशिव जिल्हा आहे. असं का झालं? कारण आपल्याकडे ऊसाचं उत्पादन एवढं वाढलं,
ते का वाढला? कारण पाणी उपलब्ध झालं. पाणी का उपलब्ध झालं? कारण डॉक्टर साहेबांनी ती अडवण्याची सोय केली. हे मान्य आहे का नाही? वास्तव आहे का नाही? हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरामध्ये डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे जातात का नाही? जाऊन सांगा बाळाला. आपल्याला आता पुढे जायचंय. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार साहेबांनी आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपली गरज जी आहे ती समजून घेतलेली आहे. आपलं सरकार आल्या त्यांनी 11,500 कोटी रुपये कृष्णा मराठवाडा जो प्रकल्प आहे आपला कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प आहे 23.66 टीएमसी पाण्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मोठा विषय. 7 टीएमसीच्या पाण्याच्या बाबतीतलं काम आता चालू आहे आणि जून जुलै मध्ये पाणी जे आहे ते घाटणे बॅरेज मधनं उचललं जाईल, रामदरापर्यंत येईल. या वर्षी पाणी आपल्या हक्काचं जे पाणी आहे कृष्णा खोऱ्याचं ते मराठवाड्यामध्ये यायला सुरुवात होईल. तुळजापूर, उमरगा, लोहारा तिकडचा एक टप्पा आहे. दुसरा टप्पा जो आहे तो भूम, परंडा, वाशी करत कळंबला येणार आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो बीडला जाणार आहे, आष्टी पाटोदा. हे सगळं काम जे आहे ते आपल्या महायुती सरकारने मान्यता देऊन सुरू केलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जागतिक बँकेची मदत घेऊन आपण आता एक वेगळा निर्णय घेतोय. कोल्हापूर आणि सांगलीचं पुराचं पाणी हे 100 किलोमीटरचा बोगदा करून आपल्या या दुष्काळी भागामध्ये आणण्याचा प्रकल्प हाती घेतलाय. जागतिक बँकेकडे याचं काम जे आहे ते सुपूर्द करण्यात आलंय. हे जे हजारो कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत ते एकटं राज्य सरकार देऊ शकत नाही, केंद्र सरकारची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महायुती सरकारने एमआयडीसी आता मंजूर केल्यात आपल्या जिल्ह्यात. त्या एमआयडीसी मध्ये मोठे रोजगार पाहिजे असतील तर केंद्र सरकारची मदत लागणार आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर तो जो परिसर आहे त्याचा आपण कायापालट करणार आहोत. जसं उज्जैनला किंवा वाराणसीला, काशीला किंवा अयोध्येला ज्या पद्धतीने वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ विकसित झालंय त्या पद्धतीचं धार्मिक स्थळ आपल्याला तुळजापूरला विकसित करायचंय. त्याला लागणारे पैसे. पुढच्या मुद्द्याकडे येतो. 2 दिवसापूर्वी आपल्याला भेटायला धाराशिवला आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते. आपल्यापैकी किती जण आले होते त्या सभेला? आपल्या बरोबरीने अजून एक 70,000 लोक आले होते. बघितलं ना तो जोश बघितला. काय बोलले मोदी साहेब? विकासावरती बोलले, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलले आणि आता मी तिन्ही मुद्दे जे बोललो जे तुमच्या माझ्या गरजेचे आहेत त्या बाबतीत ते बोलले. शाश्वत पाणी आपल्या जिल्ह्याला आणण्याच्या बाबतीत बोलले, टेक्सटाईल पार्कच्या बाबतीत बोलले, हजारो रोजगार जे आहेत ते आपल्या भागामध्ये निर्माण करण्याच्या बाबतीत बोलले, आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत बोलले, रेल्वेच्या बाबतीत बोलले. तुम्हाला मी हे सगळं का सांगतोय? कारण येत्या 5 वर्षात आपला खासदार देऊन मोदी साहेबांच्या सहकार्याने आपल्याला आपल्या जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करायचा. हे कधी शक्य होईल? आपला खासदार असला तर. 5 वर्षामध्ये काय झालं हे आपण बघितलंय, तो अनुभव पण घेतलाय. आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या माझ्या ज्या काही आकांक्षा आहेत, आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व आपल्याला पूर्ण करायच्या. मोदी साहेबांच्या माध्यमातून 10 वर्षात झालेलं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. सबका साथ ते म्हणतात, पुढे काय? सबका विकास. त्याच्या पुढे काय? नाही, सबका विश्वास. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन 10 वर्ष त्यांनी अशा पद्धतीने काम केलंय. अशी अर्थनीती त्यांनी वापरली की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगामध्ये जी 11व्या स्थानावरती होती
ती आता 5व्या स्थानावरती गेली. प्रचंड प्रमाणामध्ये योजना सुरू झाल्यात, थेट लाभाच्या योजना सुरू झाल्यात, खास करून माता भगिनींसाठी योजना सुरू झाल्यात, लखपती दिदीसारखी योजना सुरू झाली आहे आणि बारक्यातले बारके महत्वाचे विषय मोदी साहेबांनी त्याचा विचार करून आपल्याला मदत करण्याची योजना आखली. हे मी सगळं काय सांगतोय कारण आपण आता सतसत विवेक बुद्धी वापरून येणाऱ्या 7 तारखेला मतदान करायचंय. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास म्हणत असताना शेवटचा जो मुद्दा ते मांडतात तोही खूप महत्वाचा आहे. काय मुद्दा आहे? सबका प्रयास. तुम्ही आणि मी एकत्रित येऊन प्रयत्न केले, प्रयास केला तर खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. आणि प्रयास करण्याची, प्रयत्न करण्याची वेळ जी आहे ती 7 तारखेला आहे. मतदान करत असताना आपण 7 तारखेला विचारपूर्वक मतदान करणं अपेक्षित आहे. आणि आई तुळजाभवानी चरणी मी हीच प्रार्थना करतो की आपण अतिशय विचारपूर्वक मतदान करावं. आपण गेल्या 5 वर्षाचा विचार केला, तेव्हा झालेल्या चुकीचा विचार केला तर मला खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपण घड्याळाच्या समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या. आपण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना ओळखता. त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. गेले 19 वर्ष आपण मी जे काम करतो ते बघताय. गेले 10 वर्ष अर्चनाच्या माध्यमातून झालेलं काम आपण बघितलंय. महायुती सरकार, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब हे जे काम करतायत ते आपण बघितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी साहेबांचं काम आपण बघितलंय. येणाऱ्या 5 वर्षामध्ये सरकार जे आहे ते कोणाचं राहणार आहे? केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार राहणार आहे. त्याच्याबद्दल कोणाच्या मनात काही शंका आहे का? मग साधी गोष्ट आहे की आपण मोदी साहेबांबरोबर आहोत. ती घोषणा कुठली आहे? फिर एक बार नाही, फिर एक बार वाली घोषणा माहिती आहे ना? काय? फिर एक बार, फिर एक बार, अब की बार, माहिती सगळ्यांना. त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता मी परत एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण घड्याळाच्या समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना, अर्चनाला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि आम्हाला अतिशय ताकदीने आपली सेवा करण्याची संधी द्या. आपले स्वप्न, आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. असं म्हणतात कोणतीही व्यक्ती आपल्या जवळ फक्त 2 कारणांमुळे येते, एक प्रेमामुळे आणि दुसरी प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. आणि म्हणूनच आपल्या सर्वांवर ज्यांचा प्रचंड सकारात्मक प्रभाव आहे असे सन्माननीय कृषी मंत्री आदरणीय नामदार धीरंजयजी मुंडे साहेब यांना विनंती करते आपण या विराट ऐतिहासिक सभेला मार्गदर्शन करावं. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणादादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कळंब येथे होत असलेल्या या प्रचार सभेला उपस्थित सन्माननीय राणादादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित माननीय अनिलजी खोचरे, अजितदादा पिंगळे, सुरेश पाटील, अजित पिंगळे, नितीनजी काळे, संजयजी मुंदडा,
सुशीलजी शेळके, सरलाताई खोसे, दत्ता तनपुरे, सागर मुंडे, ॲडव्होकेट शकुंतलाताई पाठक, आशा भवर, बंडूभाऊ बनसोडे, सन्माननीय बिपिनजी हौसलमल, व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि ज्यांनी आजच्या या विराट सभेत अर्चनाताईला जाहीर पाठिंबा दिला, ते अपक्ष उमेदवार भाऊसाहेबजी बेलुरे, आजच्या या विराट सभेला उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या अति उत्साहात असणाऱ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम अपक्ष उमेदवार भाऊसाहेब बेलुरे यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अर्चनाताईंना या ठिकाणी अपक्ष उमेदवार असून सुद्धा जाहीर पाठिंबा दिला. अशीच अक्कल अनेक जणांना जर आली तर 4 तारखेला निकाल लागायच्या अगोदरच आपल्याला गुलाल उधळता येईल. राणादादांनी एवढं सविस्तर भाषण केलंय, ते या भागाचे आमदार राहिलेले, राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलेलं, पण व्यासपीठावर बोलत असताना ते म्हणले प्रचाराच्या दरम्यान मला कळमला येता आलं नाही, आज पहिल्यांदाच कळमला आलोय आणि आल्यानंतर एवढं अभूतपूर्व प्रेम राणादादा तुमच्यावरती होत आहे. ही आजची कळमची सभा जरी प्रचाराची असली बघा माझं आजूळ किती हुशार आहे. मला काय बोलूच देत नाही. ही आजची विराट सभा विजयाची सभा ठरणार हे निश्चित आहे, पण खऱ्या अर्थानं 30 तारखेला आदरणीय मोदी साहेब ज्यावेळेस धाराशिवच्या मायबाप जनतेला नतमस्तक होऊन अर्चनाताईला विजय करायचं आव्हान केलं, खऱ्या अर्थानं 30 तारखेची सभा विजयाची सभा आपली ठरली आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची नाही, नगरपंचायतीची नाही, नगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, महानगरपालिकेची नाही. ही निवडणूक विधानसभेची आहे. ही लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी का महत्वाची आहे हे जरा आपण स्वतः अंतर्मुख होऊन समजून घेणं आवश्यक. गेली 10 वर्ष आदरणीय मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत. ज्या वेळेस त्यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली ते 2014चा काळ. शपथ घेतल्यानंतर
जगाच्या वर्तमानपत्रात अगोदरच 8-9 महिने जगभर अशी परिस्थिती होती की येणाऱ्या काळात हा देश दिवाळखोरीत जातोय का काय. पण मोदी साहेबांनी देशाची सूत्र हातात घेतली. दिवाळखोरीत जाणारा हा देश आज जगाच्या पाठीवर 5व्या क्रमांकाच्या आर्थिक चांगल्या परिस्थितीत आणून ठेवला आहे. आज आपली आर्थिक परिस्थिती जगातल्या पहिल्या 5 देशात चांगली आहे. हे काम अभिमानास्पद. पण या 10 वर्षामध्ये माझ्यासारख्याला या देशातला एक सामान्य नागरिक म्हणून या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे काम केलं, या देशाची पद प्रतिष्ठा 10 वर्षात जगाच्या समोर एवढ्या मोठ्या उंचीवर नेली आहे, त्या गोष्टीचा मात्र मला नक्कीच अभिमान आहे. याचं कारण काय की आपल्या भारताच्या विरोधात जगातल्या कुठल्याही सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यानं ब्रश शब्द जरी आपल्या भारताच्या विरोधात काढला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्याच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही ताकद भारताची मोदी साहेबांनी निर्माण केली. जर या गोष्टीचा अभिमान या भारताचा नागरिक म्हणून मला आहे, तर हा अभिमान तुम्हाला आहे का नाही हे विचारायला मिळाले मला. हा अभिमान आपल्याला टिकवायचा आहे का गमवायचा आहे.